नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री घोषणांवर घोषणा करत आहेत त्याचप्रमाणे अजून एका अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे। कांदा चाळीप्रमाणे कोणत्या बेदाण्या अनुदानासाठी आता राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे, किती मिळणार आहे तर कांदा चाळीच्या धर्तीवर द्राक्षांपासून तयार करण्यात येणाऱ्या बेदाण्यांसाठी त्यांच्या साठवणुकीसाठी बेदाणा चाळीला 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे फलोत्पादन संचालक राज्याचे फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते यांनी केली आहे। तर 3 दिवसीय जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये या एका हॉटेलमध्ये शनिवारी सुरू असून त्यांचे उद्घाटन मोते यांच्या हस्ते झाले। त्यानंतर ते बागायतदारांसाठी आणि संशोधन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी या कार्यक्रमात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक कौशिक बॅनर्जी वगैरे हे सगळे होते। ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आता कांदा चाळीसाठी आम्ही अनुदान देतोय, कांदा चाळीचं शेड उभारण्यासाठी अनुदान मिळतं, त्याचप्रमाणे आता बेदाण्यांसाठीही जे मनुक्यांचा एक प्रकार असतो म्हणजे मनुक्यांसारखा, तर द्राक्षांपासून जे काही बेदाणे तयार होतात त्यांचीही साठवणूक करण्यात येते। हा जो हे जे अनुदान असणार आहे हे खास नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कारण की त्या साईडला जे काही द्राक्षांच्या बागा आहेत आणि त्या द्राक्षांच्या बागांपासूनच आपले बेदाणे हे तयार होत असतात। मग ह्या बेदाण्यांसाठी आता अनुदान किती तर 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे। मित्रांनो, महत्त्वाची माहिती चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।